देवा का मग तुम्हाला एवढा त्रास देतो? माझं एक तर मागणं कशाचं, उलट म्हणतोय माझं घे. आता जे तुझ्याकडे लोक येत असतील ते तुला मागत असतील, देवा हे दे ते दे, पण मी एकटा आहे. मी देवाला म्हणतोय देवा माझं घे. माझ्या सासूला उचल देवा, उचल. नको ठेवू, लय त्रास देते रे मला, लय नको केलंय, लय सासरवास करते माझ्या. एवढं मागणं पूर्ण कर. तुला ना रोज एक नारळ फोडीन रोज, देवा तेवढं कर फक्त. ओ काय बडबड लावली मागा धर ना. चला आता, लय पाया पडले तुम्ही. हॅलो, हा काय असं कसं झालं? यार काय झालं? ठीक आहे. काय झालं? आई एक मिनिट देवा, तू ऐकशील असं वाटलं होतं, पण एवढ्या लवकर ऐकशील असं नव्हतं वाटलं. चला बरं झालं, मला बसू द्या. चला ना लवकर. तुम्ही लवकर चला ना. आता देवा लय लागला असेल तर बरं होईल देवा. म्हणजे कमी लागला असेल तर बरं होईल, नाही का? काय माहिती दवाखान्यात गेल्याशिवाय कसं कळेल आता. थांबलं का? अरे मला मुताय आली इथं माझ्या आई दवाखान्यात, तुम्हाला मुतायला सुचली? काही बी सुचताय काय कधी? तर तुझी आई होती बघ, माझी कोण नव्हती का? मला किती आनंद झाला ना, मला किती दुःख झालंय, मला तुला कसं सांगू मी. एवढंच प्रेम होतं तर ती स्कूटी नीट करायची ना, ती नीट नाही केली, ब्रेक फेल झाला, आई गेली ना ट्रक खाली. हो, काही कसं बोलता तुम्ही? दवाखान्यात गेल्याशिवाय कळणार आहे का काय झालंय ते? जा लवकर मुतून या तुम्ही, नाही त्या वेळेला सुचत मुतायला. चल बरोबर आलो मुतू ना. हॅलो, शिंदे वकील आहे का? अहो मी शांताबाईचा आहे ना जावई बोलतोय. अहो काय झालंय माहितीये का, शांताबाई मेली. दुःखाचं काही कारण नाही, अजिबात दुःख झालेलं नाही. मुद्दा आहे का, तिच्या नावाची जमीन आहे, ती संपत्ती आहे, ती वारसदार म्हणून मी लागलोय का माझी बायको लागली हो नाव? बघावं लागन. ऐका ना, 7 नंतर सगळं कांड करून आहे ना तुमची गाठ घेतो. बरं करतं नियोजन. चला की हो. अगं डॉक्टरांशी बोलतोय, डॉक्टरांशी. हॅलो लाकडावाले, ऐका ना, आपल्याला आहे ना 10 मन लाकडं लागत होते. एक जण मेलय, काय 7 मनात उरकत नाही, तरी 10 मन लाकडं लागत. तो एकदम जाळ धूर संगच निघला पाहिजे. चला की हो. अगं डॉक्टर म्हणते सलाईन किती टाकायचं? ऐका ना, 10 मन फिक्स करा. 10 सलाईन सांगितले डॉक्टरला. हा एवढा वेळ लागतोय बाई मुतायला? कोण एवढा वेळ मुतताय बरं? अगं मूत खडा आहे मला. हा ओके. हॅलो, ऐका ना, माठाचं काम होईन का? अहो एक जण मेलंय, ते माठ नाही पकडीत का पुढं? लागत आता. बरोबर आमच्या घरी द्या. हो आलो. चल. तिकडे दवाखान्यात आई माझी शेवटचा श्वास मोजित असत. अगं शेवटचा श्वास संपला आणि आपण तिथं. काय? अगं शेवटचा श्वास कसा संपवून देईन? ऐका नाही माझी प्रेम म्हणून दे कशी म्हणून दे. डॉक्टर
माझी सासू नाही ना जगायची, नाही म्हणा, नाही जगायची म्हणा ना डॉक्टर. हे पहा, हे बघा ते बघा नाही, आय एम सॉरी म्हणून टाका, आम्ही तुमचं पेशंट वाचू शकलो नाही हे म्हणा ना, मला ऐकायचंय डॉक्टर म्हणा ना. हे बघा असं डायरेक्ट नाही म्हणू शकत आम्ही तुम्हाला. डायरेक्ट नका डॉक्टर, टीचर मध्ये नाही का डॉक्टर म्हणे आय एम सॉरी मी तुमचं पेशंट वाचू नाही शकलो म्हणा ना, आय एम सॉरी. काय बावळ का तू तिकडे? तुमच्या कोणत्या अपेक्षा डॉक्टर, मला तुम्ही जाऊ म्हणत. बरं झालं तू गेली, लय त्रास दिला मला, माझ्या सासरवास केला. देवा हिला नरकात सुद्धा जागा नको देऊ, हिला नरकातल्या नरकात टाक, हिला तेलाच्या कढईत टाक गरम, हिचं भज बनव, भज का हिचा वडापाव बनव. देवा तुला सांगतो तेव्हा हिला परत खाली एंट्री नको देऊ, हिला नरकात एकदम टाईट सिक्युरिटी मध्ये ठेव, हिला खाली येऊ नको देऊ. लय 60 हवाय आहे ही देवा, तुला सांगतो. मरायच्या आधी किवडी होती, आता किवडी झाली ही. अगं गप ना, नरकात गेलं तरी वळती माझ्या नावाने, पिच्छा सोड माझा आता तरी तू. अगं गप नाही मला. सासूबाई तुम्ही एवढ्या चांगल्या, तेव्हा का असा खेळ खेळतो रे माझ्या सोबत? माझ्या ह्या देवी सारख्या सासूला असा त्रास देतो, शोभत का तुला? शोभत? तरी सासूबाई मला कळलं ना तुम्हाला लागले, अंतःकरण तुटलं माझं सासूबाई. मी देवाला मागितलं की माझ्या सासूबाईला काय होऊ नको देऊ, आणि देवाने माझं ऐकलं का सासूबाई? बरं वाटलं तुम्हाला असं जिवंत बघून. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर काय आनंद आहे. डॉक्टर बघा ना काय झालंय त्यांना. अहो त्यांना काहीच नाही झालेलं, त्यांचा फक्त जो अंगठा आहे ना तो इथून असा फ्रॅक्चर झालाय. नाही नीट बघा, खुबे बिबेतून निघल्या असत्या त्या. किती दिवस बघा ना काय. अहो बरंच काम मोडतंय त्यांना. अहो जावई बापू खरंच मला काहीच नाही झालं. हे बघा टिंग 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 टिंग. पण आई मी म्हणत होते ना तुला जरा जपून गाडी चालव. अगं या बुजगावण्याला म्हणले होते गाडी नीट करून आण, यांनी गाडीच नीट नाही केली. आणि हे बघा तुम्ही 15 दिवस त्या हाताने अजिबात काम करू नका, वाटलंच तर एखादा गडी कामाला ठेवा, पण तुम्ही काम करू नका. अहो डॉक्टर गडी कशाला लागतो? हा संडे आहे ना. तुम्ही जरा 2 मिनिटं बाहेर येता का? हा चला. मला माहित होतं डॉक्टर काहीतरी सिरियस झालेलं आहे, तुम्ही ना त्यांच्या पुढे सांगत नव्हते. बोला ना डॉक्टर, माझ्या सासूकडे किती दिवस आहेत? 5 दिवस 10 दिवस? अहो तसं काय नाही झालेलं. तसंच आहे मला माहिती आहे, तसंच आहे. बोला ना डॉक्टर, किती मरण का म्हातारी? मरण ना. तुमचा प्रॉब्लेम काय नेमकं? लय प्रॉब्लेम आहे राव डॉक्टर, तुम्हाला कसं सांगू राव. भाऊ ठेवा तुम्ही जरा हे गोळ्या औषध त्यांना वेळेत द्या, नाही तर उशीर झाला तर त्यांचा अंगठा काढावं लागन. आणि अजून उशीर झाल्यावर हात काढावं लागन. हो आणि अजून उशीर झाल्यावर पेशंट गेलं. अरे वा, चला डॉक्टर चहा पिऊन येऊ. नाही उशीर होईल. अहो दे ना उशीर, मी तुम्हाला काय म्हणलंय का? चला चहा प्यायला. काय बावळ बिवळ का तुम्ही? थोडा येतो फळा लवकर, गोळा औषध घेऊन या. आलो डॉक्टर, सॉरी. बालिश बुद्धीचे जरा. ऐका ना, एवढ्या गोळ्या द्या ना. का हो लय नाराज दिसताय? अहो सासूचं दुःख आहे. अहो ना काळजी करू, होईल बरी. त्याचं ज्यादा दुःख आहे हो मला. काय गोळ्या द्या राव तुम्ही. हा पिशवी देतो. बरं पेमेंट करा ना ऑनलाईन. बरं नंबर सांगा. या 85 हां 300 हां 37. वा, हा मिस कॉल आणला एक. हा बरोबर. बरं किती करू? त्याच्या 200 रुपये. बघा बरं झाले का? हा झाले. बरं येऊ का? हा या. लय स्वप्न बघितलं होते, म्हातारी मरण. काय मरणाची चांगली म्हातारी, कसं मारा तिला. हॅलो हॅलो कोण आहे? अहो तुम्ही आता गोळ्या घेऊन गेले ना, ते मेडिकल वाला बोलत आहे. हा बोला ना.
अहो तुम्हाला एक चुकून ना एक्सपायर झालेलं पाकिट आलंय तेवढं माघारी आणून द्या बरं. नाही तर गोळ्या खाल्ले ना ते पेशंट मरण बरं 1 तासात. हा वय खरंच मरण होय. अहो खरं मरण म्हणा. सासूबाई धरा गोळ्या खा आणि शांत झोपा. मोठा डोस घ्या 2-2 खा. बोट राहिलं पाहिजे ना. सोनी काय बरं आहे त्याच गोळ्या बरोबर. अयो सासूबाई पण तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? मी चुकीच्या गोळ्या देईन का? तुम्हाला असं वाटलं का मी चुकीच्या गोळ्या देईन? हाय त्याच गोळ्या त्या. पाणी दे सोनी. आई थांब. अगं येतं गोळ्या एक्सपायर झाल्यात. काय एक्सपायर गोळ्या? काय नालायक मेडिकल वाला आहे सासूबाई. एक्सपायर गोळ्या देतो म्हणजे काय? त्या एक्सपायर गोळ्या खाऊन माझी सासू मेली असती तुम्हाला किती आनंद झाला असता. परत आयुष्यात कधीच आनंद झाला नसता. दुःखच झालं असतं मला. काय गरज होती तुला सांगायची? त्याला असं म्हणायला नको उद्या. काय गरज होती एक्सपायर गोळ्या द्यायची? असं सोडायचं नाही त्या मेडिकल वाल्याला. ह्याला ना पोलीस केस केली पाहिजे. पोलीस केस नाही, याला कोर्टात टाकला पाहिजे. कोर्टात नाही, याला हाय कोर्टात दिला पाहिजे. ह्याला ना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. माझ्या सासूला एक्सपायर गोळ्या देतो म्हणजे काय बरोबर आहे का नाही? अहो काय नालायक हो तुम्ही. हा किती फोन लावले तुम्हाला सांगितलं होतं त्या गोळ्या एक्सपायर आहेत म्हणून. हा तरी घेऊन आले. अहो पेशंट मेला असतं ना. काही कसं बोलतो